नमस्कार मित्रांनो. मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आज आपण वैदिकांची ज्ञान परंपरा या विषयावर थोडक्यात माहिती पाहू. या शीर्षकाचा एक शोध निबंध मी गेल्या वर्षी उमरेडच्या नूतन आदर्श महाविद्यालयाच्या एका चर्चासत्रासाठी लिहिला होता आणि त्या चर्चासत्राचं एक पुस्तक निघालं आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम, व्हॅल्यूज अँड फिलॉसॉफीज. मराठीत त्याचं भाषांतर आहे, भारतीय ज्ञान परंपरा, जीवनमूल्ये आणि तत्वज्ञान. त्याचे जे संपादक आहेत ते विलास गजबे, डॉक्टर संजीव कोंडेकर, डॉक्टर विनय उपाध्याय आणि डॉक्टर प्रशांत राऊत. अशा तऱ्हेने इंग्लिश, हिंदी, संस्कृत, मराठी या चारही भाषांमध्ये ज्या ज्या लोकांनी शोध निबंध लिहिले या चर्चासत्रासाठी, ते सगळे या ठिकाणी संकलित केले. मी आवर्जून वैदिकांची ज्ञान परंपरा हा विषय निवडला आणि या ग्रंथामध्ये तो पहिल्याच क्रमांकावर प्रकाशित झाला. 2024 मध्ये 31 ऑगस्ट 2024 याचा प्रकाशन दिनांक आहे आणि याची किंमत ₹600 आहे. आता ते पुस्तक मिळतं की नाही मला माहित नाही, पण ज्यांना हवं आहे त्यांच्याकरता नंबर देईल नंतर. आता फक्त या ठिकाणी या माझ्या निबंधामध्ये काय मांडलंय, त्याचा काय आशय आहे, ते थोडक्यात आपण या ठिकाणी पाहू. आपल्या भारताचा इतिहास हा पूर्वी ऋग्वेदाच्या पासून लिहिला जात असे आणि वैदिक संस्कृती हीच भारताची मूळ संस्कृती आहे असं सगळ्या ठिकाणी लिहिलं जात असे. पण जेव्हा सिंधू संस्कृतीचं उत्खनन झालं आणि त्या उत्खननानंतर तिथे अतिशय प्रगत अशी संस्कृती नांदत होती, याची माहिती जेव्हा अभ्यासकांना मिळाली, तेव्हा मात्र वैदिकांपासून या भारताचा इतिहास सुरू होतो या गैरसमजाला कलाटणी मिळाली आणि त्याची आधी अतिशय प्रगत अशी सिंधू संस्कृती भारतात होती. तर तिचा जो काही प्रचार प्रसार झालाय गेल्या 100 वर्षामध्ये, तर मध्ये तिचं उत्खनन सुरू झालं. जॉन मार्शल यांनी ते उत्खनन केलं. त्याला कारण असं घडलं की रेल्वेच्या ट्रॅकसाठी रुळाच्या खाली टाकायला काही दगड वगैरे काही सापडतात काय, म्हणून आसपासच्या परिसरात लोक शोधत होते. तेव्हा त्यांना काही विटा आढळल्या. त्या विटा मोठ्या आकाराच्या होत्या, मजबूत होत्या, भाजलेल्या होत्या. त्या विटांचा वापर त्यांनी रेल्वेच्या रुळासाठी केला. पण काही अभ्यासकांना कळलं की या विटा अतिशय महत्वाच्या आहेत ऐतिहासिक दृष्ट्या आणि त्या कुठून आणल्या याचा शोध जेव्हा घेतला, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना छोटासा किल्ला किंवा किल्ल्यासारखी एक वास्तू दिसली. मग त्या ठिकाणी पुरातत्व संशोधकांनी उत्खनन केलं. राखालदास बॅनर्जी हे भारतातले फार मोठे अभ्यासक त्या उत्खननात सामील झाले 2022 मध्ये. जॉन मार्शल यांनी या उत्खननाला प्रारंभ केला आणि सिंधू नदीच्या काठावर ही प्राचीन नगरी सापडली म्हणून त्यांनी सिंधू संस्कृती असं नाव दिलं. पुढल्या काळामध्ये जेव्हा आणखी उत्खनन झालं ते हडप्पा या गावात झालं, तेव्हा मग हडप्पापर्यंत पसरलेली ही संस्कृती म्हणजे तिला हडप्पा संस्कृती हे नाव दिलं. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने गेल्या 15-20 वर्षापासूनच एक असा प्रयत्न चालवला की सिंधू संस्कृती आर्यांची आहे आणि त्यामुळे मग तिला वेगळं नाव द्यावं असा एक प्रयत्न त्यांनी केला आणि काही वर्ष सिंधू सरस्वती संस्कृती असं नाव तिला दिलं. आणि तिचा विस्तार महाराष्ट्रापर्यंत, तिकडे कालिबंगन, गुजरातपर्यंत, हरियाणा असा सगळा परिसर तिचा मोठा होता. तेव्हा ते हडप्पा नाव देणं त्यांना संकुचित वाटलं. हे कारण असलं पाहिजे. किंवा हरियोप्पा किंवा महांजाळो ही जी दोन्ही गावं आहेत, महाजाळे आणि हरप्पा, हे दोन्ही पाकिस्तानामध्ये आहे. त्या भारतातल्या स्थानांचे संदर्भ द्यावे असं वाटल्यामुळे कदाचित त्यांनी त्याला सिंधू सरस्वती संस्कृती असं नाव दिलं. आणि साधारणतः 3-4 वर्षांपूर्वी हे जे IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम, हा एक नवीन अभ्यासक्रम सुरू केला भारत सरकारने. तेव्हा त्यांनी BA फायनल तृतीय वर्षासाठी जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे त्यात सरळ सरळ तिला सरस्वती संस्कृती हे नाव दिलं. म्हणजे सिंधू शब्दच गाळून टाकला. वर्षानुवर्षे लोक सिंधू संस्कृती शब्द वापरत होते, पण अलीकडे भारत सरकारने आदेश काढला आणि तिला सरस्वती संस्कृती म्हणावं असं ठरवलं. सरस्वती नदी ही भारतात सापडत नाही कुठेही, आपण यापूर्वी पाहिला.
साधारणतः 20 ते 22 प्रवाह असे नदीचे, जिला सरस्वती म्हणतात. पण हे प्रवाह म्हणजे काही बारमाही नदी नाही. आणि सरस्वती नदीची जी माहिती वैदिक साहित्यात आढळते त्यानुसार ती बारमाही नदी होती आणि ती एका पर्वतातून उगम पावलेली होती. सिंधू नदी ही उगम पावली आहे एका पर्वतातून, हे खरं आहे. हिमालयाच्या डोंगरामधून, हिमालयाच्या पर्वतातून ती उगम पावली आहे, खरं आहे. पण ती भारतात नाही, हे काही खरं नाही. आपण काश्मीरला गेलात, पहलगाम वगैरे भागात, तर त्या ठिकाणी ती सिंधू नदी आपल्याला पाहायला मिळते. पुढे ती पाकिस्तानात जाते, जाऊन मिळते तिथल्या नद्यांना. त्यामुळे मग अनेकांना असं वाटलं की भारतात नाहीच आहे. अशा प्रकारचा एक प्रचार केला गेल्या 15-20 वर्षांमध्ये की सिंधू नदी भारतात नाही, मग ते नाव कशाला ठेवायचं. पण हे चुकीचं होतं. काश्मीरच्या प्रवासामध्ये मी स्वतः ही नदी पाहिली, तेव्हा मला आनंद झाला की आपल्याला सिंधू नदी पाहायला मिळाली. आता तिच्या काठावरची जी शहर आहेत ती पाकिस्तानात आहे, खरं आहे. पण तशाच प्रकारची शहरं मग गुजरात, हरियाणा, रोपड किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात इनामगाव, पुणे जिल्ह्यातलं, अशा अनेक ठिकाणी तशा प्रकारचे अवशेष आढळल्यामुळे तिचा विस्तार फार मोठा होता हे लक्षात आलं. मग तिला सरस्वती नदी नाव न्यायचं, सरस्वती हे नाव द्यायचं हे कारण नव्हतं खरं म्हटलं म्हणजे, पण दिलं गेलं. तर ज्याच्या आधी सत्ता असते ते काहीही करू शकतात, हे यातून सिद्ध होतं. हरियाणामध्ये घग्गर नदी आहे, तिला सरस्वती म्हणण्याचा प्रयत्न झाला. पुढल्या काळामध्ये एक असा साधा प्रवाह सापडला, झरा सापडला, आणि त्याला सरस्वती नदी नाव दिलं गेलं आणि तिथे बोर्ड लावला गेला. खट्टर सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा हा प्रकार झाला. हे सगळं का का केलं गेलं? कारण गंगा, यमुना, सरस्वती अशी त्रिवेणी, नद्यांची त्रिवेणी हे सातत्याने सांगितलं जाते. त्या प्रकारच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वेरूळ हे जे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे, जिथे कैलास लेणा आहे, त्या कैलास लेण्यात प्रवेशद्वाराच्या आत गेलो आपण, डाव्या बाजूला आपल्याला गंगा, यमुना, सरस्वती अशा नद्यांच्या 3 मूर्ती पाहायला मिळतात. याचा अर्थ ह्या 3 नद्यांच्या उपासकांचा संप्रदाय भारतात होता. पण सरस्वती नदी भारतात नाही, ही खंत ज्या ज्या लोकांना आहे त्यांनी अशा तऱ्हेने सरस्वती नाव दिलं. हा एक भाग स्वतंत्र आहे, आपण त्यावर केव्हा तरी चर्चा करू. आजचा आपला विषय आहे वैदिकांची ज्ञान परंपरा. आता ही वैदिकांची ज्ञान परंपरा जी सुरू झाली ती सरस्वती नदीच्या काठावरून झाली. आपण सरस्वती नदीवर या ठिकाणी थोडंसं जास्त विश्लेषण केलं. यापूर्वीच्या काही भागामध्ये आपण पाहिलं की सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये हेल्मंड नदी आहे. त्या हेल्मंड नदीला हरकवती या नावाने उल्लेखलं जातं. प्राचीन पारशी वाङ्मयामध्ये तिचा उल्लेख हरहवती किंवा हरकवती असा उल्लेख आहे. आणि प्राचीन पारशी भाषेमध्ये सच्या ऐवजी ह हा उच्चार होत होता, हे आपण यापूर्वी पाहिलं. त्यांना सिंधू म्हणायचं झालं तर ते हिंदू म्हणायचे, त्यांना सप्त म्हणायचं तर ते हप्त म्हणायचे, त्यांना असुर म्हणायचं ते अहुर म्हणायचे. अशा तऱ्हेने प्राचीन पारशी भाषेमध्ये अशा प्रकारचे उच्चार करीत असत. तर ती जी हेल्मंड नदी आहे तिला हरस्वती म्हटलं, याचा अर्थ सरस्वती नदी ती आहे, ती बारमाही आहे. भारतातल्या सरस्वती नावाच्या कोणत्याही नद्या बारमाही नाही, तात्पुरत्या त्या पावसाळी नद्या आहेत, पुढे त्या दिसत नाही. म्हणून त्या शोधण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नाही. पण त्यासाठी भारतीय जनता पार्टीने करोडो रुपये खर्च केले आणि कल्याण रामन नावाच्या माणसाला त्या कामाने नियुक्त केलं आणि त्यांनी 7 ते 8 खंड सरस्वती या नावानेच प्रकाशित केले. आणि त्यात त्यांनी असा प्रयत्न केला, खगोलशास्त्राच्या आधारे किंवा एरियल फोटोग्राफच्या आधारे भूगर्भशास्त्रामध्ये नदी कुठे सापडते काय, भूगर्भामध्ये सापडते काय, हा आटापिटा यासाठी की सरस्वतीच्या नदीच्या काठावर आर्यांनी म्हणजे वैदिकांनी ज्ञानसाधना केली. पण त्यांची ज्ञानसाधना कशा प्रकारची आहे, त्या ज्ञानसाधनेत कोणकोणत्या प्रकारचे लोक सहभागी आहेत, याचा परामर्श या ठिकाणी या लेखात घेतला आहे. तर 1920 ते 22च्या दरम्यान मोहनजोदाडो आणि हरप्पा या ठिकाणी हे उत्खनन झालं. या उत्खननाचा जो काळ आहे त्या काळातल्या संशोधकांनी सिद्ध केला. इसवी सन पूर्व 3300 ते इसवी सन पूर्व 1300 हा काळ त्यांनी केला. आणि वैदिकांचा जो काळ आहे त्यानंतर सुरू होतो. म्हणून वैदिक संस्कृतीचा किंवा ऋग्वेदाचा काळ काही लोकांनी इसवी सनापूर्व 1500 ते इसवी सनापूर्व 1000 असा ठरवला, तर काही विद्वानांनी इसवी सनापूर्व 1300 ते इसवी सनापूर्व 800 हा ठरवला. तर अशा तऱ्हेने हा काळ सिंधू संस्कृतीचा जो उत्कर्ष काळ होता त्यानंतरचा काळ आहे. आणि मग अभ्यासकांनी आपापल्या परीने ही संस्कृती नष्ट कशी झाली, त्याला कोणकोणती कारण आहे यावर चर्चा केली. त्यात वैदिकांच्या या संस्कृतीचा जो विकास झाला
त्यामागे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कारणीभूत आहे आणि त्याचे उल्लेख ऋग्वेदात आहेत. अशा प्रकारचा एक ग्रंथ आहे प्र. देशमुखांचा 1966 मध्ये प्रकाशित केलेला. आणि या दोन संस्कृती म्हणजे संघर्ष झाला किंवा त्यातलं जे नातं आहे ते भगवान सिंह नावाच्या एका अभ्यासकाने 1987 मध्ये सिद्ध केलं. इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये आर्य हे गोपालक होते आणि ते रानटी होते अशा प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत. मग के ढवळीकर नावाचे एक डेक्कन कॉलेजचे डीन होते. त्यांनी ती आर्यांची संस्कृती होती असं सिद्ध करणारी एक लेखमाला किंवा पुस्तकाची माळा केली कोणे एके काळी या नावाखाली. आणि आर्यांच्या देशात नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे तो हे सिद्ध करणार आहे की अशा तऱ्हेने ही संस्कृती आर्यांची होती, अनार्यांचा काही संबंध नाही. पण हे खोडून काढण्याचं काम रामशरण शर्मा यांनी त्यांच्या एका ग्रंथात केलं. आर्य बनाम हडप्पा नावाचं एक पुस्तक आहे. तर हा सगळा खटाटोप जो वर्षानुवर्ष चालू आहे यासाठी की ही संस्कृती प्रगत होती हे आता सिद्ध झालंय. ही व्यापारी संस्कृती होती, पणींची संस्कृती. पणन हा शब्द आजही व्यापारासाठी वापरला जातो. तर हे पणी लोक हे अनार्य होते असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. तर पणिनी पासून पाणिनी शब्द झाला आणि पाणिनीने संस्कृतचं व्याकरण सिद्ध केलं म्हणून तो आर्य होता असं म्हणणारा एक वर्ग आहे. असा आर्य विरुद्ध अनार्य, आर्य वैदिक विरुद्ध अवैदिक असा संघर्ष सतत चालू आहे आणि तो चालू राहणार असं दिसतं. कारण निर्णायक अशा प्रकारचं कोणताही विधान आज करता येत नाही. सिंधू लिपी वाचली गेली नसल्यामुळे हा तिढा अजूनही कायम आहे. पण काही लोकांनी आता ती वाचण्याचा दावा केलाय आणि विशेषतः तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहे स्टीफन, त्यांनी जाहीर केलं की जो जो अशा तऱ्हेने ही संस्कृतीची जी आहे तिची लिपी वाचेल त्याला 10 लाख रुपये किंवा मला वाटते 10 लाखापेक्षा जास्त म्हणजे 10 कोटीपर्यंतचा पुरस्कार द्यायचं जाहीर केलाय. अशा गोंधळात आपण ह्या वैदिकांच्या ज्ञान परंपरेचा विचार करत आहोत. तर या वैदिकांचा सगळ्यात जुना ग्रंथ जो ऋग्वेद आहे आणि त्याचा काळ जो आहे अभ्यासकांनी जो मान्य केला. मेहेंदळे फार मोठं नाव आहे या क्षेत्रातलं. तर इसवीसनापूर्व 1500 ते इसवीसनापूर्व 1000 हा काळ ऋग्वेदाचा काळ आहे असं सिद्ध केलंय त्यांच्या ग्रंथामध्ये. याचा अर्थ 3000 वर्षापूर्वी साधारणतः ऋग्वेदाची रचना पूर्ण झाली होती. आता कुठे झाली होती हा आणखी वादाचा मुद्दा आहेच. आणि आर्य भारतात त्या काळात आले होते काय, आले असतील तर ऋग्वेद कोणत्या काळात लिहिला गेला, ऋग्वेदाची कोणकोणती मंडलं कोणकोणत्या भागात लिहिली गेली. तर काही लोकांनी इसवीसनापूर्व 1000 ते इसवीसनापूर्व 600 उत्तर वैदिक काळ ठरवला. म्हणजे ऋग्वेदाचा एक पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक असा दोन प्रकारचा काळ आहे. ऋग्वेदाची 10 मंडल आहेत आणि त्यातलं पहिलं मंडल आणि 9 आणि 10 ही मंडल, ही 3 मंडल हे उत्तर वैदिक काळातली नंतरची आहेत. भारतात आर्य आल्यानंतर हा जो परिसर आहे पंजाबचा त्या भागात ही रचली गेली आहे. पण आधीची मंडल हे अफगाणिस्तानामध्ये रचली गेल्याचं अभ्यासकांचं मत आहे. तर अशा तऱ्हेने हा ऋग्वेद अतिशय महत्वाचा यासाठी आहे कारण तो जगातला सर्वात सुसंबद्ध ग्रंथ आहे आणि भारतीय संदर्भात त्याचा विचार जर करायचा झाला तर भारतातला सर्वात जुना ग्रंथ आहे. तर तो ज्या भाषेत आहे त्या भाषेला छांदस असं म्हणतात. म्हणजे संस्कृत शब्द काही वापरत नाही. बरेच लोक त्याला वैदिक संस्कृत म्हणतात. पण संस्कृत हा शब्दच सांगतो की संस्कार केलेली भाषा म्हणजे नंतरची भाषा. तर हा शब्द ज्या भाषेला लौकिक संस्कृत म्हणतात तिच्यासाठी वापरण्यात येतो. पाणिनींनी जिचं व्याकरण ऐकलं ते तिच्यासाठी वापरण्यात येतो. तर हा नंतरचा काळ आहे पाणिनीचा. म्हणून ऋग्वेदातल्या भाषेला कोणीही संस्कृत म्हणायला तयार नाही. पण एक सोय म्हणून वैदिक संस्कृत हा शब्द तिच्यासाठी वापरतात. तर ऋग्वेद शब्दाचा जो अर्थ आहे तो जो अभ्यासकांनी दिलाय, वेद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे ज्यात ज्ञान आहे आणि विचार आहे आणि विशेषतः सत्ता आणि लाभ असे अर्थ या वेद या शब्दाचे आहेत. तर या छंदोबद्ध अशा मंत्रांना जे मंत्र त्यात आहे त्यांना ऋक असं म्हणतात. म्हणून आणि काही ऋचा हाही त्याचा एक शब्द या मंत्रांसाठी वापरतात. या मंत्रांचा संग्रह म्हणजे ऋग्वेद. ऋग्वेद हा शब्द वापरण्यामागचा उद्देश हा आहे की ऋचांचा संग्रह आणि वेद म्हणजे जाणणे किंवा ज्ञान किंवा सत्ता किंवा लाभ. तर अशा तऱ्हेने वेद शब्दाचे अर्थ आपण पाहिले तर वेदाचा जो दुसरा भाग आहे जे गाण्याचा, ऋग्वेदातील मंत्र गाण्याचा जो प्रकार आहे त्याला सामवेद म्हणतात. आणि ऋग्वेदामध्ये ज्या यज्ञांचा उल्लेख आहे यज्ञ कसे करायचे त्याची माहिती देणारा जो ग्रंथ आहे तो यजुर्वेद आहे. आणि हे 3 वेद फार महत्वाचे आहेत. आणि विशेषतः चार्वाकांच्या काळात
चारकांचा काळ इसवी पूर्व 800 म्हणजे आतापासून 2800 असा काळ अभ्यासकांनी गृहीत धरलाय. आणि ज्या माधवाचार्यांनी चारवाकांच्या दर्शनाची माहिती दिली आहे तो इसवी सनाचं 13वं शतक आहे. तर त्यात त्यांनी त्रयोवेदस्य कर्तारः धूर्तभंड निशाचरः, हे 3 वेदांचे कर्ते हे धूर्तभंड आणि निशाचर म्हणजे रानटी लोक आहेत, असा एक संताप चारवाकांनी व्यक्त केल्याचा उल्लेख माधवाचार्यांनी त्यांच्या ग्रंथात केला. तर यावरून असं दिसतं की त्या काळामध्ये अथर्ववेद हा चौथा वेद हा मान्यता प्राप्त नसेल किंवा प्रकाशात आला नसेल. अथर्ववेदाबद्दल असं बोललं जातं, 2 प्रकारच्या समजुती आहे की एकतर तो आर्यपूर्व जे लोक होते, अवैदिक लोक, किंवा आता अलीकडे त्याला मूल निवासी म्हणतात, भारतीय, तर त्या लोकांच्या ज्या धार्मिक धारणा आहेत त्या धार्मिक धारणा अथर्ववेदात आहेत असं म्हटलं जातं. पण मेहेंदळे यांनी जे यावर आपण निरीक्षण नोंदवलं, अथर्वण शब्द हा इराणमधल्या पारशी ग्रंथामध्ये ज्या जुने ग्रंथ आहेत, विशेषतः झेंद अवेस्ता गाथा आणि इतरही ग्रंथ आहेत, त्यामुळे अथर्वण नावाचा शब्द आढळतो. एक असा ऋषींचा एक समूह आणि त्यांनी निर्माण केलेला अथर्ववेद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ अथर्ववेद सुद्धा इराणमध्येच निर्माण झाला. ऋग्वेदाचा बराच भाग इराणमध्ये निर्माण झाला आणि त्या सोबत सोबत यजुर्वेद आणि सामवेद सुद्धा हे चारही वेद इराणच्या भूभागात तयार झाले. तो भूभाग म्हणजे अफगाणिस्तान होय. असं आपण साधारणतः या ऋग्वेदाबद्दल बोलू शकतो. ऋग्वेदाचं जे विभाजन झालं आहे ते मंडलक्रम आणि अष्टक्रम या 2 भागात झालाय. तर मंडलक्रम हा 10 भागाचा आहे. तर त्यात प्रत्येक मंडलामध्ये अनुवाक, अनेक सुक्ते आणि अनेक ऋचा आहेत. तर कात्यायन नावाच्या एका ऋषीने सर्वानुक्रमणी नावाचा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये याविषयीचं विस्तृत विवेचन आहे. अष्टक्रम म्हणजे काय आणि मंडलक्रम म्हणजे काय हा भाग नंतर आपण पाहू केव्हा तरी. पण ऋग्वेदामध्ये जे विषय हाताळले गेले त्या विषयावर चर्चा महत्वाची आहे, कारण तांत्रिक भाग आपण या ठिकाणी आज नाही पाहणार. तर वैदिक ऋषी जे आहे ते भटक्या गोपालन अवस्थेत होते, म्हणून त्यांना रानटी ऋषी पूर्वज या शब्दांनी राजवाड्यांनी उल्लेख केलाय त्यांचा. त्या निसर्ग पूजक ते होते, प्रामुख्याने निसर्ग पूजक ते होते. ईश्वराचा जन्म तेव्हा व्हायचा होता. ईश्वर ही संकल्पना वैदिक काळात निर्माण व्हायची होती. तर अग्नी, इंद्र आणि वरुण ही 3 दैवत ही ऋग्वेदामध्ये महत्वाची आहेत. इंद्राच्या कृपेने पाऊस पडतो आणि आपल्याला शत्रूवर विजय प्राप्त होतो अशी वैदिकांची धारणा होती. त्यामुळे ओजस्वी आणि वीर रसप्रधान मंत्रांची रचना इंद्र विषयक ऋचांमध्ये आढळते. इंद्र हा त्यांचा युद्धदेव आहे आणि विशेषतः हा पाऊस पाडणारा देव आहे. त्यामुळे त्याचं जास्त वर्णन, त्याच्या स्तुतीवर केलेल्या रचना त्यात जास्त आहेत. आणि हा जो तो पाण्याशी संबंधित सुद्धा आहे. वरुण हा पाण्याशी संबंधित आहे असं आपण आता मानतो, कारण पुढल्या काळात वरुणाला ते स्थान मिळालं जे इंद्राला पूर्वी होतं. आणि अग्नी तर त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा. ऋग्वेदाची पहिलीच ऋचा आहे अग्निमेळे पुरोहिता, म्हणजे हा अग्नी आमचा पुरोहित आहे. म्हणजे आमच्या ज्या इच्छा आहे, आकांक्षा आहे त्या पूर्ण करण्याकरता आम्ही जो हविर्भाग त्याला अर्पण करतो तो आकाशातल्या दैवतांना पोचून देतो, पोचवण्याचं काम तो करतो. म्हणजे दूत आहे एक प्रकारे, म्हणून त्याला पुरोहित, पुरोहित म्हणचा अर्थ होतो पुढे बसलेला, म्हणजे तो आमचा नेता आहे या अर्थाचा शब्द आहे. मग काही ज्या निसर्गातल्या देवता आहे ऋग्वेदामध्ये, उषा आणि अदिती या देवतांचा उल्लेख आहे आणि त्या पुढे मातृदेवता म्हणून ओळखल्या गेल्या. उषा ही पहाटेची देवता आहे, तर अदिती अखंड सत्तेचं प्रतीक आहे. अखंड सत्ता. कॉम्रेड शरद पाटलांनी असं म्हटलंय त्यांच्या एकंदर निरीक्षणामध्ये की दिती ही जी मातृदेवता आहे, दितीचा अर्थ होतो तेज, प्रभा, प्रकाश. तर त्यावरून आर्यांनी अदिती नावाची एक देवता तयार केली. मुळात अदिती नावाची देवता काही आढळत नाही, त्या जिचा उल्लेख आढळतो पण तिच्याबद्दलची वर्णनं फारशी आढळत नाही. अनेकांनी अनेक मूर्त्यांना अदिती नाव दिलंय. विशेषतः गाईला अदिती म्हणतात. तर गाईचं महत्व जे इराणी लोकांमध्ये होतं त्याला कारण असं होतं की झरतृष्ट हा जो इराणच्या ज्या पर्शियन धर्माचा प्रवर्तक, झोराष्ट्रियन नावाचा जो धर्म आहे, आजही त्याला पारशी धर्म म्हणून महत्वाचं स्थान आहे. तर त्यांनी अहुरमजदानी गाय ही आपल्याला दिलेली देणगी आहे, म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे, म्हणून तिची पूजा आपण केली पाहिजे असा प्रचार केला. आणि त्यामुळे मग गायीचं महत्व वैदिकांनी जास्त सांगितलं. गायीचं महत्व आपल्या भारतात तसं एक देवता म्हणून आहे, पण तिच्याबद्दलच्या वेगळ्या उपासना नाही, संप्रदाय नाही किंवा मंदिर सुद्धा नाही. जशी नंदीची मंदिर आहेत, शिवाच्या समोर, शिवालयासमोर नंदी मंडप असतो. दक्षिण भारतातल्या बहुतेक मंदिराच्या समोर नंदी मंडप हा स्वतंत्र मंडप असतो, त्याची स्वतंत्र पूजा करण्याची पद्धत आहे. तशी गायीची काही पूजा परंपरा नाही, कोणता सण सुद्धा नाही.
म्हणजे नंदीसाठी जो सण आपल्याकडे पोळ्यासारखा सण आहे किंवा भारतात अनेक सण विशेषतः बैलाशी संबंधित आहेत, तसा गायीशी कोणताही सण नाही. फक्त दिवाळीमध्ये गाय वासरू या दोघांचे पूजन करण्याचा गोवत्स बारस, गायगुऱ्याची बारस किंवा गोवत्स द्वादशी नावाचा जो सण आहे, त्यात तिचं महत्व यासाठी आहे की ती वासराला जन्म देते म्हणून. अशा तऱ्हेने गाय जी आणली ऋग्वेदात, ती आपल्या अदिती किंवा सुरभी असा तिचा उल्लेख आढळतो. ती इराणमधून आली आहे. सविता नावाचा एक दैवत आहे, सवितृ असं त्याला म्हणतात. ते सूर्याचं नाव आहे. आणि जो गायत्री मंत्र आहे तो ओम भूभुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हा सूर्याचा मंत्र आहे. तो गायत्री छंदात असल्यामुळे त्याला गायत्री मंत्र म्हणतात. गायत्री ह्या देवतेचा त्याचा काही संबंध नाही. गायत्री नावाची देवता सुद्धा कुठेही आढळत नाही. पण ह्या छंदामुळे त्या देवतेची निर्मिती आपण पुढच्या काळात केली. अशा तऱ्हेने निसर्गातल्या अनेक घटकांना देवता मानून त्यांची पूजा करण्याची पद्धत वैदिक आर्यांमध्ये होती. आणि महत्वाचं म्हणजे ऋग्वेदाचे जे रचयिता आहे, बरेच मंत्रद्रष्टे आहेत, ते भारतातले होते असं आपण मानतो. पण अभ्यासकांनी म्हटलंय की काही अभ्यासक त्यांचे पूर्वज भारताबाहेर मध्य आशिया, उरल पर्वताच्या पश्चिमेस, जर्मनीत, हंगेरीच्या आसपास आणि उत्तर ध्रुवात राहत होते, असं पांढरी पांढरे फार मोठे अभ्यासक होऊन गेले ऋग्वेदाची, त्यांचं मत आहे. तर काही लोकांनी रशियन तुर्कस्तान, स्कॅन्डिनेव्हिया आणि आइसलंड येथून आलेल्या लोकांनी वेदांच्या रचनेत आपला सहभाग नोंदवला होता, असं ऋग्वेदाच्या अभ्यासकांनी म्हटलंय. या उलट जर्मन भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर अडेलुंग यांचं म्हणणं आहे की आर्याचं मूलस्थान काश्मीर आहे. म्हणजे वेदाचे रचयिते हे काश्मीरचे रहिवासी होते. आणि पाश्चात्य संशोधकांनी वेदकर्त्या ऋषींना भारोपीय म्हणजे भारतातले आणि युरोपमधले दोन्ही ठिकाणच्या लोकांनी ऋग्वेदाची रचना केली असं म्हटलंय. प्राचीन इराणी अर्थात पारशी लोकांच्या झेंद अवेस्ता या धर्मग्रंथातील अनेक शब्द वेदातील शब्दाशी साधर्म्य सांगणारे आहे, असं शंकर निकम, ऍडव्होकेट शंकर निकम, एक फार मोठे विद्वान आहेत, हायकोर्टाचे वकील म्हणून ते गाजलेले होते. अलीकडे ते वेदाच्या अभ्यासाकडे वळले. मुंबईला राहतात. ते मूळ साताऱ्याच्या कडगुण या गावातले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की झेंद अवेस्ता आणि ऋग्वेदातल्या शब्दामध्ये साधर्म्य आहे. त्यांनी सांगितलेली आणखी एक महत्वाची माहिती अशी आहे. तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की काबुल नदी, पख्त म्हणजे पख्तून, जमात, गांधार म्हणजे कंदाहार, हे जे शब्द आहेत ते बाल्लिक म्हणजे बख्त, बख्तियार, बख्त, हे जे शब्द आहेत ते ऋग्वेदामध्ये आपल्याला आढळतात. ते अफगाणिस्तान मधल्या लोकांशी संबंधित आहे. यातले बरेचसे मंत्रद्रष्टे भारतात बाहेरून आलेत, हे तर मान्य आहे. पण जे काही रचयिते आहेत त्या सगळेच काही ब्राह्मण होते असं नाही. शंकर निकम यांचं एक महत्वाचं संशोधन असं आहे की ऋग्वेदाच्या रचनेत ब्राह्मणेतर आणि स्त्रिया यांचा सहभाग मोठा होता. त्यांनी त्यात तर एक मोठी यादी दिली आहे त्यांच्या ग्रंथामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की यात आपल्या देशातल्या लोकांनी, आता हे आपल्या देशातले म्हणजे भारतातलेच असतील असं नाही, अफगाणिस्तानमधलेही ब्राह्मण आहेत. तर कारण ब्राह्मण हा जो वर्ग आहे तो मुळात इराणमधला आहे. पण त्यांच्या या कामात सहभाग देणारे बरेच लोक शेती करणाऱ्या वर्गातले होते, काही कारागीर वर्गातले होते, काही रक्षणकर्ते राक्षस होते आणि काही स्त्रिया सुद्धा होत्या. त्यांची मोठी यादी त्यांनी दिलेली आहे. आता या लोकांनी त्यांच्या सहभाग का घेतला आणि ते वैदिकांच्या या रचनेत सहभाग का झाले, याबद्दलची चर्चा या निबंधात मी केली आहे. त्यात म्हणजे यज्ञ संस्था मानणं, चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणं आणि वेदाचं प्रामाण्य मानणं, ह्या तीन अटी ज्या वैदिकांच्या होत्या, ह्या अटींना जे मान्यता देतील किंवा सहमत होतील त्या लोकांना वैदिकांमध्ये सहभाग केला जात असे. आणि त्या काळात वर्णव्यवस्था नव्हती. म्हणजे ऋग्वेद ज्या काळात निर्माण झाला त्या काळात वर्णव्यवस्था नव्हती, तेव्हा अशी विभागणी केली जात नसे कोण कोणत्या वर्गातून आलेला आहे. म्हणजे आता आपण जातीनुसार प्रत्येकाकडे पाहतो, तर जातीही नव्हत्या आणि वर्णही नव्हते. ऋग्वेदाचा जो शेवटला भाग जो आहे 10वं मंडल, त्यामध्ये 10व्या मंडलात पुरुष सूक्त नावाचे सूक्त आहे. त्यामध्ये विराट पुरुषांनी अशा तऱ्हेने 4 वर्णांची निर्मिती केली, अशा प्रकारची संकल्पना मांडली. ती खूप चर्चेत आलेली आहे की मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, पोटापासून वैश्य आणि पायापासून शूद्र. आता हा सगळा जो डोलारा आहे समाज रचनेचा, ज्या पायावर आहे आधार, तो पाया शूद्र म्हणून गणला गेला. म्हणजे कष्टकरी कामकरी लोक जे आहेत त्यांच्या आधारे हा समाज उभा राहतो असं त्यांना त्या काळात म्हणायचं असेल. आणि पोट म्हणजे पोट भरण्याकरता आपल्याला काहीतरी पैसा पाहिजे असतो.
त्याकरता कामं करावं लागतात, म्हणून वैश्यांची निर्मिती त्या ठिकाणी झाली आहे. आणि रक्षण करण्याकरता बाहूची गरज, बळकट बाहूची गरज असते, म्हणून क्षत्रियांची निर्मिती बाहूपासून झाली. एक प्रतिकात्मक असं वर्णन आहे विराट पुरुषाचं. आणि पुढे मग त्याला चातुर्वर्ण्य जे कायमस्वरूपी स्थान दिलं ते भारतात आल्यानंतर वैदिकांनी दिलं असावं, असं मेहेंदळे यांचं म्हणणं आहे. मेहेंदळे यांचं म्हणणं आहे की ही चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मुळात इराणमधली आहे. आणि त्या ठिकाणी कामाच्या विभागणीवरून अशा तऱ्हेने वर्गवारी केली जात असे काम करणाऱ्या समूहाची. पण ती स्थिर अशी नव्हती. म्हणजे ब्राह्मण वर्ग जो पुरोहित आहे, तर तो एखाद्या वेळी क्षत्रियात काम करू शकत असे, किंवा शेतकरी सुद्धा असू शकेल, किंवा व्यवसाय सुद्धा करतायत त्याला होता, कारण त्याला या वर्णातून त्या वर्णात जाण्याची सोय. अशा प्रकारची सवलत भृगू नावाचे जे ब्राह्मण आहे त्यांनी सातत्याने घेतल्याचं दिसून येते. कारण भृगू लोकांचं जे दैवत आहे भार्गवराम, ज्याला आपण परशुराम म्हणतो, आता हे सगळ्या अभ्यासकांनी म्हटलंय की हे काल्पनिक दैवत त्यांनी निर्माण केलंय. तर त्याची जी गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की आम्ही आमच्या मुखामध्ये वैदिक मंत्र ठेवू आणि हातामध्ये धनुष्य ठेवू. म्हणजे अग्रे तू चतुरो वेदो, पृष्ठे तू सशर धनु, म्हणजे पाठीशी आम्ही बाण असलेला धनुष्य ठेवू, भाता असेल, आणि मुखातून वैदिक मंत्राचा उच्चार करू. इदम ब्राह्म्यम इदम क्षात्रम शापादपी शरादपी, आम्ही ब्राह्मणी आहोत आणि क्षत्रिय सुद्धा आहोत, आम्ही शाप सुद्धा देऊ आणि बाण सुद्धा चालू. अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या सवलती घेणारा हा जो वर्ग होता भृगूंचा, तो इराणमधला होता, कारण त्या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था होती. पण भृगू जेव्हा भारतात आले आणि त्यांनी अशा तऱ्हेचा दावा केला, तेव्हा मग संघर्ष सुरू झाला. आणि भृगूंचा वर्ग हा जी ग्रंथ निर्माण झाली या ठिकाणी, त्या ग्रंथांना पळवण्याचा सपाटा लावण्याकडे वळला. आणि त्यातून मग अनेक ग्रंथ हे संस्कृत भाषेत गेले. आणि त्यात भृगूंचं वर्णन, भृगूंचं महात्म्य, त्यांची दहशत निर्माण करणारे वर्णन, म्हणजे परशुरामासारखं दैवत, आणि नंतर मनुस्मृतीसारखी जी स्मृती तयार झाली ती भृगूंच्याच मार्गदर्शनाखाली, आणि भगवद्गीतेची ही जी काही उभारणी झाली ती भृगूंनीच केली. आणि महाभारतामध्ये शेवटला जो हात फिरवला गेला तो भृगूंचा. त्यामुळे जे वर्चस्व, आपल्या ब्राह्मणी वर्चस्व दिसते या सगळ्या ग्रंथांमध्ये, ते इराणमधून आलेल्या भृगू लोकांमुळे आहे, हे अभ्यासकांनी मान्य केलं. यापूर्वी आपण त्यावर चर्चा केलेली आहे. तर श्रीदास सातवळेकर यांनी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की यज्ञाचं महत्व का होतं वैदिकांमध्ये. कारण ज्या ठिकाणी यज्ञ केला जात असे ती भूमी त्यांच्या मालकीची असे. अयम यज्ञाची विधी ही स्वर्गाचं केंद्र होय, अशा प्रकारची एक घोषणा इयम वेदी, ये वेदी भुवनस्य नाभिः, स्वर्ग नावाची एक संकल्पना केली. आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर चांगला आहे, सुवर्ग, सुवर्ग या अर्थाने तो शब्द आहे. मग स्वर्ग हा शब्द पुराणाने नंतर वापरला, ब्राह्मण ग्रंथांनी वापरला. आणि त्या त्रिविष्टपणे ते राहत होते, हिमाचलाचा प्रदेश, काश्मीर किंवा तिबेट या परिसरात ते राहत होते. ती थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे त्याची जाहिरात करण्याकरता यज्ञाचं महत्व त्यांनी वाढवलं. पण त्यांच्याकडे धान्य नव्हतं, ते घेण्याकरता खाली उतरत असत. त्याला अवतार म्हटलं गेलाय असं आपण म्हटलं तर तो सुद्धा संदर्भ यापूर्वी अनेक ठिकाणी आलेला आहे. सातळकरांनी महाभारती समालोचना या ग्रंथात त्याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे. आता यातला यजुर्वेद जो आहे, तो यजुर्वेद हा यज्ञाच्या विधीबद्दलची माहिती देणारा वेद आहे. तर तो सोबत सोबत त्याचा काळ काही लोकांनी इसवी सनापूर्व 1200 ते इसवी सनापूर्व 800 हा मानलाय. म्हणजे ऋग्वेदाच्या निर्मितीचा काळ आणि यजुर्वेदाचा काळ हा सारखा सारखाच आहे. थोडा मागे पुढे, ऋग्वेद आधी यजुर्वेद नंतर, पण खूप काही नंतरचा तो काळ नाहीये. आणि त्याच्यामध्ये मग जे काही श्लोक आहे त्याचे दोन भाग सांगितले आहे की शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. आणि ह्या वेदाच्या सर्वात प्राचीन संहिता ज्या आहेत त्या 1875 श्लोक आहेत. आता ह्या वेदावरून पुढे पुढल्या काळात ज्या ईश्वर संकल्पना निर्माण झाली त्या ईश्वर संकल्पनेची चर्चा काही उपनिषदात झालेली आहे. तर यजुर्वेदात ईश्वराचा थोडासा प्रारंभ झाला आहे असं अभ्यासकाचं मत आहे. ऋग्वेदात ईश्वराचा उल्लेख नाही, पण यजुर्वेदात मात्र थोडीशी सुरुवात झाली आहे. आणि त्यावर चर्चा जी उपनिषदात केली, उपनिषद म्हणजे जवळ बसून दिलेलं ज्ञान, उपा म्हणजे जवळ, निषद म्हणजे सांगणे. श्वेताश्वेतर, बृहदारण्यक, ईश, प्रश्न, मुंडक आणि मांडुक्य ही उपनिषदे यजुर्वेदाशी संबंधित आहे. नंतर मग कसं गायचं आपण, म्हणजे हे मंत्र कसे गायचे त्यासाठी जे शास्त्र तयार झालं त्याला सामवेद म्हणतात. आणि सामवेदाच्या गायकाला उद्गाता नाव आहे, प्रमुख जो असेल तो. बऱ्याच ठिकाणी उद्गाता शब्द आपण भाषेत वापरतो. आणि साम म्हणजे गाणे,
सामगायन किंवा सामगान नावाचा प्रकार हा सामवेदी ब्राह्मणांनी तयार केला. त्यात ब्राह्मणच असतील असं नाही, इतरही जाती जमातीचे लोक असतील. तर त्या गायनाचे प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, उपद्रव आणि निधन असे 5 अवयव सांगितले गेले आहेत. आणि सामगान करताना त्या ऋचांची जी आवृत्ती होते त्याला स्तोम म्हणतात. स्तोम माजवणे हा शब्द आता वापरत आहे. साम या शब्दाचा अर्थ होतो प्रिय किंवा प्रियकर वचन, म्हणजे आवडणारं वाक्य असा त्याचा अर्थ आहे. गाणं हा त्याचा दुसरा अर्थ आहे. ही गाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यावर सुद्धा या ठिकाणी विस्तृत चर्चा केली आहे. नंतर मग चौथा वेद जो आहे अथर्ववेद आहे. या वेदामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्यात तंत्र, मंत्र, जारण, मारण, उच्चारण, अभिचार म्हणजे मंत्र, तंत्र, तंत्र आणि विशेषतः आयुर्वेद जो भाग आहे त्याला अथर्ववेदाचा उपभाग म्हटलाय. पंचम वेद सुद्धा त्याला म्हटलंय. औषधी वनस्पतीबद्दलचं जे शास्त्र आहे ते अथर्ववेदामध्ये आहे. अशा तऱ्हेने अथर्वांगिरस हे त्याचं मूळ नाव होतं. हाही उल्लेख मेहेंदळेंनी केलाय. आपले तर्कचिंत लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणतात, हा चौथा वेद आर्यपूर्व विद्वानांनी रचला व त्यामुळे तो वैदिकांनी उशिरा स्वीकारला असं अभ्यासक मानतात. या वेदाची रचना केव्हा झाली हे सांगणं कठीण आहे असं ते म्हणतात. पण डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अथर्ववेद हा ऋग्वेदापूर्वीचा नसल्याचे स्पष्टपणे म्हटलं आहे. म्हणजे त्यांचंही मत आहे, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं, अथर्ववेद हा नंतरचा आहे, नंतर तो स्वीकारला गेलाय. आपण सुरुवातीला चार्वाकांचं एक वचन सांगितलं की हे 4 वेदाची जी कर्ते आहे ते कसे धूर्त भंड निशाचर आहे. म्हणजे अशा तऱ्हेने ते त्रयोवेदस्य 3च वेद, त्रयोवेदस्य कर्तार हा धूर्त भंड निशाचर, चौथ्या वेदाचा उल्लेख हा चार्वाकांनी केलेला नाही. आता ह्या वेदांची माहिती देणारे, वेदामधली जी कर्मकांड आहेत, त्यातल्या कथा आहेत, यज्ञाची चित्ती कशी उभारावी, मंडप कसा उभारावा, याची जी तांत्रिक माहिती देणारे जे ग्रंथ आहे त्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. ह्या ब्राह्मण ग्रंथाचा जो काळ आहे तो उत्तर वैदिक कालखंड आहे. इसवीसनापूर्व 1000 ते इसवीसनापूर्व 600 हा जो काळ आहे तो ब्राह्मण ग्रंथाचा काळ आहे. तर या काळात मध्य भारतामध्ये वैदिक धर्माचं जे केंद्र तयार झालं होतं त्यात कुरु, पांचाल, उशिनर इत्यादी अनेक राज्यांचे उल्लेख ज्या ब्राह्मण ग्रंथात आढळतात. तर वैदिकांचा जो प्रचार आणि प्रसार हा मध्य भारतात झाला होता असं दिसतं. तर काही संशोधकांनी या ब्राह्मण ग्रंथाचा काळ इसवी 2000 ठरवलाय. 2000 ठरवला असेल तर हा तर अगदी ऋग्वेदाच्याही आधीचा काळ होतो. कारण ऋग्वेद जर इसवी 1500 असेल तर ब्राह्मण ग्रंथ आणखी 500 वर्ष कसे असतील. हा तर्क थोडा चुकीचा आहे. तर मंत्र आणि ब्राह्मण म्हणून वेद तयार होतात. ब्राह्मण ग्रंथांना वेदाचा दर्जा दिला गेलाय. त्यात अनेक कथा, यज्ञप्रसंगी कोणत्या रचना गाव्यात, कोणत्या प्रकारच्या कथा सांगाव्यात, मंत्र कोणते म्हणावे, यज्ञाचं महत्व सांगणे, अशाच ऋग्वेदाचा ऐतरेय आणि कौशिकी हे 2 कौशितकी हे 2 ब्राह्मण ग्रंथ आहे. म्हणजे प्रत्येक वेदाचा एक एक ब्राह्मण ग्रंथ आहे. या ठिकाणी ऋग्वेदाचे ऐतरेय ब्राह्मण आणि कौशितकी ब्राह्मण हे 2 ब्राह्मण ग्रंथ आहेत. कृष्ण यजुर्वेदाचे तैत्तिरीय ब्राह्मण आणि शुक्ल यजुर्वेदाचे शतपथ ब्राह्मण आहेत. म्हणजे यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, त्याचे वेगवेगळे ब्राह्मण ग्रंथ आहेत. सामवेदाचा ब्राह्मण ग्रंथ तांड्य ब्राह्मण हा फार महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला व्रात्य या जमातीची माहिती मिळते, व्रात्य स्तोम या विधीची माहिती मिळते. तर यात आणखी सामवेदाशी संबंधित 8 ब्राह्मण ग्रंथ आहेत असं म्हटलंय. तर त्यात दैवत ब्राह्मण, त्याच्या आधी षडविश ब्राह्मण, संविधान ब्राह्मण, दैवत ब्राह्मण, मंत्र ब्राह्मण, वंश ब्राह्मण, आर्षेय ब्राह्मण, संगीतोपनिषद ब्राह्मण आणि छांदोग्य ब्राह्मण अशी जी 8 ब्राह्मण ग्रंथ आहे ते सामवेदाशी संबंधित आहे. आणि अथर्ववेदाचा एकच ब्राह्मण ग्रंथ आहे तो म्हणजे गोपात ब्राह्मण. तर वैदिक तत्वज्ञानाचं विचन करणारी उपनिषद आहेत. त्याची निर्मिती ब्राह्मण ग्रंथाच्या मधून झाली. म्हणजे आधी वेद आहेत, नंतर ब्राह्मण ग्रंथ, नंतर उपनिषद. आणि अरण्यात जे तत्वज्ञान सांगितलं त्याला आरण्यक म्हणतात. उपनिषदांची संख्या 108 सांगितली जाते. मुख्य उपनिषदे मात्र 11च आहेत. तर अशा 11 उपनिषदांचा उल्लेख जो केला जातो त्यात ईश, केन, कठ, प्रश्न, मांडुक, मांडिक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदारण्यक आणि श्वेताश्वेतर ही 8 उपनिषद, 11 उपनिषद महत्वाची. आणि अथर्वशीर्ष जो मंत्र गाजला सामुदायिकरित्या म्हटला जातो त्या आणि गीता या ग्रंथाने उपनिषद म्हणून मान्यता वैदिकांनी दिली आहे. ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत, यजुर्वेदाच्या 109 शाखा आहेत, सामवेदाच्या 1000 आणि अथर्ववेदाच्या 50 अशा एकूण 1180 शाखा गणित असलेल्या उपनिषदांची संख्या 108 असून 18 उपनिषदे दुय्यम उपनिषदे म्हणून गणली जातात.
अथर्व शिखा, अथर्व शीर्षस, शिरस, अद्वैत तारक, अद्वैत, अध्यात्म, अन्नपूर्णा, अमृतनाथ, अमृतबिंदू, अवधूत, अव्यक्त, अक्षमाला, अक्षी, आचमन, आत्म, आत्मपूजा, आत्मप्रबोध, दत्तोपनिषद आणि शांडिल्योपनिषद अशा प्रकारची 18 उपनिषदं दुय्यम उपनिषद म्हणून मानली गेली. आणि यापूर्वी आपण सांगितलं की अशा तऱ्हेचं तत्वज्ञान किंवा ब्राह्मण ग्रंथ जी अरण्यात वाचली गेली त्यांचं जे पठण केलं जातं त्याला आरण्यक म्हणतात. बरेचदा उपनिषदासाठी सुद्धा आरण्यक शब्द वापरला जातो. अशा तऱ्हेने वैदिकांच्या ज्ञान परंपरेचं स्वरूप आहे. आणि त्या ज्ञान परंपरेत निसर्ग उपासना महत्वाची आहे, यज्ञाचं समर्थन आहे, चातुर्वर्ण्याचं समर्थन आहे. आणि तरीही जे लोक त्यात सामील झाले ते जे भारतातले मुळातले ब्राह्मण नव्हते किंवा वैदिक नव्हते अशाही लोकांचा समावेश झाला. त्यामागे कारण काय त्याची चर्चा या ठिकाणी केली आहे. तर अशा तऱ्हेने त्यांचं ज्ञान, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचे नियम आहे ते जे मानतील त्यांना वैदिक म्हटलं गेलं. ते ब्राह्मण असतीलच असं नाही. म्हणून ही महत्वाची माहिती ॲडव्होकेट शंकर निकम यांच्या ग्रंथाच्या द्वारे या ठिकाणी दिलेली आहे. आणि ॲडव्होकेट शंकर निकम यांच्या ग्रंथाची जी शीर्षक आहे ती या ठिकाणी फक्त आपण समजून घ्या. वेदांच्या वेदीवरून नावाचा त्यांचा ग्रंथ साताऱ्याहून 2015 मध्ये प्रकाशित झाला. ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग हा त्यांचा साताऱ्यावरून प्रकाशित झालेला 2018 मधला ग्रंथ आहे. श्रील पांढरी पांडे यांचा उल्लेख मी केला यापूर्वी. महमेंद्रे आणि प्राचीन भारत समाज आणि संस्कृती या ग्रंथातून माहिती दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचा वैदिक संस्कृतीचा विकास हा ग्रंथ महत्वाचा आहे. अशा काही ग्रंथांचा संदर्भ घेऊन काही हिंदीतले सुद्धा ग्रंथ आहेत त्यांचा या ठिकाणी परामर्श घेतलाय. इंग्रजी मधल्या काही संदर्भाचा उल्लेख आहे. काही कोश वाङ्मयातून ही माहिती घेतलेली आहे. त्यात मराठी आहे, हिंदी आहे आणि वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध झाली आहे त्या सगळ्या माहितीचा संदर्भ घेऊन हा जो भारतीय ज्ञान परंपरा, जीवनमूल्य आणि तत्वज्ञान या ग्रंथातला वैदिकांची ज्ञान परंपरा हा शोध निबंध सिद्ध केलाय. त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिली. ज्यांना विस्तृत माहिती असेल त्यांनी त्या संस्थेशी संपर्क साधावा आणि हा ग्रंथ मिळवावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.